बाबा चल निघ. माझ्या लेकीला रस्ता क्रॉस करायला भीती वाटते. बापाला एकट्याला सोडून निघाली तुझा. अहो बाबा हॉस्पिटलचा पहिला दिवस आहे की नाही, मग पोचायला उशीर झाला असता म्हणजे म्हणून निघाले घाई गडबडीत. मग तुझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी मीच तुला सोडायला आलो होतो. तुझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी सुद्धा मीच तुला घेऊन गेलो होतो. आणि आज तुझ्या जॉबचा पहिला दिवस आहे, मग मी का नको? सॉरी, पण मग मी निघाले तेव्हा कुठे होतात तुम्ही? मला वाटलं की तुम्हाला पोलीस स्टेशन मधून फोन आला आणि तुम्ही निघालात म्हणून मी निघाले. हे बघ मग, आयुष्यात असे अनेक रस्ते येतील जे ओलांडताना तुला भीती वाटेल, त्याचं टेन्शन येईल, पुढं कसं जायचं हे कळणार नाही. पण एक लक्षात ठेव, काही अडचण असली, तुला कितीही भीती वाटली, मी कुठेही असेल ना तरी मी तुझ्यापर्यंत पोहोचेन. पण तुझ्या डोळ्यात पाणी नाही उद्या. काय माझी लेक, मी म्हणतो डोळ्यात पाणी उदाहरणार नाही, तू रडतेस होय? हा, बस बस, डोळे बस. गरमागरम चहा देऊ. आशिष, 2 चहा दे. बाबा कितवा चहा आहे हा तुमचा? हे बघ, चहा चहा असतो, तो मोजाचा नसतो. हो पण साखर असेल त्याच्यात. अगं तुझ्या आई घरी कसा चहा बनवते माहिती आहे ना, साखरच टाकत नाही. पण हवी आहे कशाला साखर? अगं तोंड गोड करायचंय ना. आज तुझा नोकरीचा पहिला दिवस आहे ना, मग. एक मिनिट, नोकरीचा पहिला दिवस माझा आहे ना, मग मी करते तोंड गोड, तुम्ही नका करू. आनंद झाला ना मला खूप, म्हणून खुश झालोय मी एकदम, म्हणून. हे आण रे लवकर, आण 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 आण. घे मऊ सावकाश, पोळेल. नाही हो थांब थांब, पोळेल पोळेल. बाबा नाहीये गरम. अगं घे तरी पण, घे रुमाल लाव. हा ओके घे. मस्त झाला रे, मस्त. घे घे माऊ, प्लीज. यातलं आईला काही सांगू नकोस, हेच ना? नाही सांगणार. माऊ, चला येते बाबा. माऊ. हा हा बाबा, हे बघ, दुपारी मी तुला फोन. जेवायच्या वेळेला मी फोन करेन तुम्हाला, काही लागलं तरी फोन करेन. आणि कुणी काही बोललं ना मला तर मी अजिबात ऐकून नाही घेणार. सरळ सांगेन की मी हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोखंडे यांची मुलगी आहे. बाबा मला ऑल द बेस्ट म्हणा. थँक्यू. ऑल द बेस्ट. या. हा डॉक्टर सौरभ बोलतोय. येस सौरभ सर, साईन. अहो मी पोचलो इथे कधीच. या तुम्ही. पेशंटच्या शिफ्टिंगची सगळी तयारी झालेली आहे. ऐक, आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. माझं पाय. तुम्ही इकडे बसा, कम प्लीज. आय एम सॉरी. मी करतो नंतर फोन. एक मिनिट. इथे दुखतंय? हळूहळू. तिथे मागे काय लिहिलंय वाचा? शांतता राखा. हा, आता दुखतंय? नाही नाही. उभं राहा, एक मिनिट. सेट. हा, आता चाला असं. दुखतंय? नाही. परत.
नाही गुड. हा मम्मी. थँक्यू. हा बोल ग. हॅलो, पोचलीस का? हो, आणि आल्या आल्या पायच मुरगळला ग. आई शपथ. हे पण तुझा आवाज तर लागल्यासारखा वाटत नाहीये. अगं म्हणजे तो पाय सरळ करून देणारा डॉक्टरच तसा होता ग. काय सांगतेस काय? हे नाव काय आहे? अगं तो दिसायला तसा होता, मी नाव विचारायचंच विसरले. तू त्याचं नाव नाही विचारलंस. कसली आहेस यार? ए विनी, तू ठेव बरं फोन. उगाच डोकं नको खाऊस माझं. आणि ज्या कामासाठी आले ना ते करू दे मला आता. हॅलो हॅलो कस्तुरी, ऐक ना. हॅलो, नाव नक्की विचारा. बाय. हे बघ, हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी लवकरच मला बँगलोरला जावं लागेल. कळलं? हो सर. एक्सक्यूज मी, मला डॉक्टर पालवांना भेटायचं होतं. ते बघा तिथे. थँक्यू. कळलं तुला? हा सर. सर, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. सॉरी मिस, तुम्ही पहिले अपॉइंटमेंट घ्या, मग नंतर आपण बोलू. नाही, ऍक्च्युली मी हॉस्पिटलमध्ये जॉईन होते आजपासून नर्स म्हणून. आज कोणी जॉईन होणार होतं का आपल्याकडे? हा हा सर. ओके. तुम्ही एक काम करा, तुम्ही डॉक्टर सौरभना भेटा. पण ते कुठे भेटतील? ते तुम्ही शोधा ना. चल. आता कुठे आणि कसं शोधायचं या डॉक्टर सौरभना? हा डॉक्टर पेंडसे, सौरभ बोलतोय. तुम्ही निघालात बाबांना घेऊन? हो हो. नाही, इकडची सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली आहे. तुमचीच वाट बघतोय. येस. सौरभ, डॉक्टर पालव बोलवतात. ओके ओके. अगं नाही ना, डॉक्टर सौरभ पण नाही सापडले आणि तो मगाचा मुलगाही नाही सापडला. हे काय? अरे भाईला घेऊन आलो ना, छोटा भाई मी इथे. डॉक्टर पेंडसे, तुम्ही यांना घेऊन जा. मी आलो. छोटा भाई? छोटा भाई नाही, इथे मला डॉक्टर सौरभ हाक मारायची. एवढूसा असल्यापासून आपल्यासाठी छोटा भाईला. डॉक्टर सौरभ. आज भाईचा बर्थडे म्हणून. मिनिट, हे सगळे इथे का आलेत? भाईच्या प्रोटेक्शन साठी. भाईच्या केसालाही धक्का लागता कामा नये, नाही तर अख्खी मुंबई पेट. झालं. भाईला जर का कोणी काही करायचा विचार केला ना, तर आपण त्याला डायरेक्ट ठोकतो. आजपर्यंत फक्त त्या कॉन्स्टेबलला जिंदा सोडलंय मी, ज्याच्यामुळे आपला भाई इथे. कारण आपला भाई त्याला जाम मानायचा. झालं. तरीही हे हॉस्पिटल आहे, इथे गर्दी केलेली मला चालणार नाही आणि आतमध्ये मी कोणालाही सोडणार नाही. मम्मी पोहोचतोय? आलो 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 आलो.
कसे आहेत ते? ठीक आहे. चला. तू पण मस्त खाऊन बघ रस्सा, एकदम मस्त झालाय. मम्मी, का 15 वर्ष झाले ते कोमात आहे, ते कशाला मटन बिटन? मला तर वाटतं या मटणाच्या रस्स्याच्या वासानं उठून उभे राहतील ते. मम्मी अगं कोमात आहेत ते. माझ्या मनाचं समाधान. मम्मी काय झालं? मम्मी नाही काय नाही, चल. काय होता आणि काय झालाय रे हा माणूस? एकदम पहाडासारखा. मोठमोठ्या गुंडांना एका फाईटीत मारायचा. काय करून घेतलं स्वतःच? मम्मी हे काळजी करू नको सगळं. मम्मी हे बघ, बाबा आता सतत माझ्या समोर असणार आहेत, इथेच सतत. बाबा आहे ना तयारी? बाबा तुम्हाला माहिती आहे मी एक हॉस्पिटल बांधणार आहे स्वतःच, आपलं, आणि त्याला तुमचं नाव देणार आहे आणि उद्घाटन तुमच्याच हाताने करणार आहे बाबा. बघाच तुम्ही. आणि मी कुठे असणार? मम्मी मस्करी करतेस. मी आलोच. काय भोगलंय माझं मला माहित. त्या गँगचा मुरक्या मेल्यावर त्या गँगची काय अवस्था होते तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. पण त्या गँगला सांभाळलं मी. हे सगळं मी केलं. आणि माझ्या हातात काय? तुम्हाला सोडून जाऊ शकत नव्हते. कारण सौरभ. पण आता मी वाट पाहतीये. Happy birthday. एक्सक्यूज मी, डॉक्टर सौरभ कुठे भेटतील? VIP रूम मध्ये. थँक्यू. नाही पाहू शकत त्यांना असं. मी कळतंय मला.
पण तू नको काळजी करू सगळं. आता ना बाबा सतत माझ्या समोर असणार आहे, मी आहे ना. हे बघ, ज्यासाठी मी डॉक्टर झालो ना, ती गोष्ट झाल्याशिवाय मी नाही गप्प बसणार. बघ तू, त्यांच्यासाठी आता एक नवीन थेरपी सुरू करणार आहे. नको काळजी करूस. आता आपला छोटा भाई आहे आतमध्ये, म्हणून आपला भाई एकदम सेफ. आता काळजी करायची नाही. अरे डॉक्टर 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 काय झालं बाईला? भाई ना भाई डॉक्टर 7.5 कोटी पाहिजेत मला, कळलं ना? मम्मी एकदम प्लीज नको ना. तुकडा पाड. माझ्यासाठी प्लीज. चल, तुझा दिवस चांगला आहे. छोटा बाय भाईला काहीतरी झालंय. काय? हो. मम्मी तू इथेच थांब. ए मम्मी बरोबर थांबा, मी आलो. शिवा कुठे आहे? शिवा ए जा, शिवाला घेऊन ये जा. शिवाबाई बाईला काहीतरी झालंय. भाईला काहीतरी झालंय. आता हे हॉस्पिटल कसं राहतं तेच बघतो मी. फोडणार आहे हे हॉस्पिटल. बाबा तुम्ही शांत व्हा, काही नाही होणार तुम्हाला. मी आहे ना इकडे, सगळे आहेत. तुम्ही प्लीज शांत व्हा. बाबा बाई काय झालं? बाई उठा. बाई काय झालं? काय झालं बाईला? तू मारलास? तू मारला माझ्या बाईला? कोण केलास बाईचा? नाही मम्मी सोडणार नाही बरं का तुला. मम्मी शांत हो. 15 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ.